हे सांगा की तुमच्याबरोबर ह्या बिबट्याचा 1 to 1 कधी कुठला प्रसंग ॲडव्हेंचरस घडला होता का? असे 2-3 वेळा घडलेले आहेत. हां, ते एखादा तुम्ही आम्हाला सांगाल का? एक वेळ मी असंच जंगल असं साफ करत होतो. माझ्या बाजूला तो तिकडे बसलेला होता. मला दिसत नव्हतं. माझ्यापासून जवळ 150 फूट लांब माणूस होता. त्याने सांगितलं की तुझ्या बाजूला वाघ आहे. म्हटलं मला जवळून समजत नव्हतं. तो वरती उंचावर होता, वाघ शेजारी बसला होता आणि मला म्हणे की तू वरती ये. मी म्हटलं तू खाली ये, म्हणजे मला जवळून दिसेल ना, तू लांब आहे. तर नाही मी नाही ना, तू ये. म्हणून मी त्याच्या इथे जवळ गेलो, बघितलं तर माझ्या शेजारीच बसलेला होता. तिथून मग मी पुन्हा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो उठून सरळ पुढे चालायला लागला आणि त्याच्याप्रमाणे तो पुढे आम्ही पाठी असं जाता जाता असे त्या धारेत असा उडी मारला आणि जंगलात निघून गेला. नाहीसा झाला. बाकी त्याचा काही त्रास नाही. तो आपल्याला घाबरतो, आपण त्याला घाबरतो, बाकी काही त्रास नाही. एक वेळ तर घरासमोर अशी बॅटरी मारली की समोर वाघ. आपल्याला लगेच भीती वाटते, पण काय नाही करत, तू जातो आपल्या मार्गाने. फक्त त्याच्या हॅबिटॅट मध्ये तुम्ही काही नाही, त्याला त्रास देण्याचा काही प्रश्न येत नाही आपल्याला. त्याला त्रास दिला तर तू चिडणारच. असं वेगवेगळे डूब धरतात? नाही नाही, असं काही नाही. असं काही काहीच नाही. म्हणजे आपल्याला चांगला अनुभव आहे त्याचा. आता 2-3 दिवस तरी नाही आमच्या इकडे, आणखी पुढच्या आठवड्याभरात असणार आहे. काय नाही, तो त्याच्या रूट प्रमाणे येणार जाणार त्या रस्त्याने. आपल्याला काय साधारण कुठे जातात, येऊन कुठल्या जंगलात जातात? तिथे कुठलं जवळपास जंगल आहे? हे खालीच आहे, गावातच आहे, मध्येच आहे. अच्छा. इकडे ते गुहा आहे तसे त्यांच्या, हां, त्या साईडलाच जाणार ते. अच्छा. तर हे होते आपले कांबळे साहेब आणि त्यांच्याकडनं ऐकलेला हा आपला अनुभव. आणि तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की आम्हाला कळवा. माझ्या चॅनलवर तुम्ही लिंक्स शेअर केल्यानंतर तुमचे रिॲक्शन्स तुम्ही देऊ शकता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता जंगलाकडे जाऊ, तिकडचं जंगल बघू की कसं आहे इकडचं फॉरेस्ट एरिया. आणि हे आलेला अनुभव खूप सुंदर आहे. इकडचं वातावरण खूप छान आहे. मी कालपासून इकडे आहे आणि अजून 1-2 दिवस असणार आहे. तर इकडच्या गोष्टी मी एक्सप्लोर करतोय. चॅनलला बघत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया देत राहा. धन्यवाद.